तुझ्या वाटचालीला दररोज संघर्ष आहे, म्हणजे नक्कीच तुझ्यात काहीतरी खास आहे. रडू आलं तर रड, पण लढ तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी, तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी. प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून जातो, कधी लोकांमुळे, कधी अनुभवांमुळे, पण शेवटी हेच संघर्ष तुझ्या यशाची पायरी बनतात. स्वतःवर विश्वास ठेव, कारण देवही त्यालाच साथ देतो जो स्वतःवर विश्वास ठेवतो. जिथे स्वच्छता असते तिथे समाधान जन्म घेतं, आणि जिथे प्रेमाने स्वयंपाक होतो तिथे आनंद दरवळतो. स्वच्छ हातांनी केलेला स्वयंपाक आणि प्रेमाने दिलेलं अन्न दोन्ही मनालाही आणि शरीरालाही पोषण देतात. स्वयंपाकघर स्वच्छ असेल तर मनही प्रसन्न राहतं, आणि प्रसन्न मनानं बनवलेलं अन्न नेहमीच स्वादिष्ट लागतं. तर नमस्कार मंडळी, अशाच प्रसन्न मनाने आजच्या रेसिपीलाही सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत अशी रेसिपी जी ऐकूनच तोंडाला पाणी सुटेल. मसालेदार, स्वादिष्ट आणि सगळ्यांची आवडती पावभाजी. चला तर मग सुरू करूया आजची धमाल रेसिपी. यासाठी लागतील अगदी घरच्या घरी मिळणारे पदार्थ: कांदा, बटाटा, टोमॅटो, फ्लावर, मटार, बटर, पाव आणि अर्थातच पावभाजी मसाला. सुरुवातीला सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेऊया. पहिल्यांदा आपण ढोबळी मिरची चिरून घेतली आहे, त्याच्या बिया काढून मोठमोठे काप चिरून घ्या. त्यानंतर बटाट्याच्या पण साली काढून चिरून घ्या. आता चिरून घेतोय टोमॅटो. ढोबळी मिरची सारख्या टोमॅटोच्याही बिया काढून अशा प्रकारे चिरून घ्या. आता आपण भाजीमध्ये घालणार आहोत बीटरूट. काही लोक बीट फक्त सॅलडमध्येच वापरतात, पण तुम्हाला माहिती आहे का, भाजीमध्ये बीट घातल्याने किती मोठे फायदे मिळतात? चला बघूया. पहिला फायदा म्हणजे भाजी दिसायला सुंदर होते. बीटमुळे भाजीला नैसर्गिक लाल रंग येतो आणि खायला तर एकदम बाहेरच्या हॉटेलसारखीच चव लागते. दुसरा फायदा म्हणजे रक्तवर्धक गुणधर्म. बीटमध्ये भरपूर आयर्न असतं, जे शरीरात नवीन रक्त तयार करतं आणि हिमोग्लोबिनही वाढवतं. तिसरा फायदा म्हणजे हृदय आणि मेंदू दोन्हीसाठीही चांगलं असतं. चौथा फायदा ऊर्जा आणि तजेल. बीट खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि त्वचेवरही एक सुंदर ग्लो येतो. आता सगळ्या भाज्या चिरून झाल्या आहेत. एका कुकरमध्ये या स्वच्छ धुवून चिरलेल्या भाज्या घाला, म्हणजेच ढोबळी मिरची, वाटाणा, टोमॅटो, बटाटा, बीटरूट आणि फ्लावर. आता यात भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घाला आणि कुकरचं झाकण झाकून गॅसवर ठेवून द्या. कुकरला शिट्ट्या होतील तोपर्यंत भाजीसाठी लागणारे कांदे चिरून घेऊया. मी हा कांदा चॉपरमध्ये चिरणार आहे, त्यामुळे अशा प्रकारे मोठमोठे तुकडे करून घेते. पण जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही बारीक कांदा चिरून घेऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आठवणीने बेल आयकॉन दाबा, कारण आता दिवाळी येते, त्यामुळे यापुढचे व्हिडिओ दिवाळीच्या फराळाचे असतील. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा, नाहीतर पुढे फराळाची मजा मिस होईल. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला रेसिपीज कशा वाटतात. कांदा तर चिरून झाला आणि इकडे कुकरलाही शिट्ट्या येत आहेत. चार शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा आणि कुकर थोडा थंड होऊ दे. कुकर थंड झाला की त्यातल्या भाज्या एका पातेल्यात काढून घ्या. तुम्ही बघू शकता या भाज्या किती छान मस्त शिजलेत. आता पातेल्यात काढलेली भाजी पावभाजी स्मॅशरने किंवा रवीने बारीक करून घ्या. तुम्हाला जास्त बारीक हवी असेल तर तुम्ही ग्राइंडरनेही बारीक करू शकता.
पण भाजी बारीक न करता थोडी मोठी राहिली तर जास्त छान लागेल. अशा प्रकारे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही, अशी ही भाजी स्मॅश करून घेतली आहे. फायनली आता ही पावभाजी बनवायला सुरू करूया. एका कढईत थोडंसं तेल घ्या. तेल गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा भाजला की त्यात थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो घाला. कांदा आणि टोमॅटो हलका सोनेरी होईपर्यंत परतत राहूया. आता यात घालतोय अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. प्रकारे कांदा आणि टोमॅटो चांगला भाजला की त्यात घाला पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट. इथे मी थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडं घरचं बिना मसाल्याचं लाल तिखट असं दोन्ही मिक्स करून अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे, म्हणजे कलरही छान येईल आणि चवही. हे सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि आता त्यात घाला मगाशी स्मॅश केलेली भाजी. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर थोडंसं पाणी गरम करायला ठेवा, कारण या भाजीत घालण्यासाठी आपल्याला थोडं पाणीही लागणार आहे. सगळं व्यवस्थित मिक्स झालं की त्यात घाला थोडंसं गरम पाणी. पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे, कारण ही भाजी आपल्याला जास्त पातळ नाही बनवायची. आता यात घालतोय एक असा जिन्नस ज्याशिवाय ही पावभाजी पूर्णच होऊ शकत नाही, तो म्हणजे पावभाजी मसाला. वा, खूप छान. हा भाग म्हणजे व्हिडिओचा मॅजिक मोमेंट, कारण पावभाजी मसाला घातल्यावर रंग, सुगंध आणि चव सगळंच बदलतं. आता या क्षणी येते भाजीची खरी जादू. मसाला आणि भाज्या एकत्र येतात आणि तयार होते ही खास झणझणीत चव. आता यात घाला चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ. गूळ हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल, पण गुळामुळे एक वेगळी छान चव येते. सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि थोडी उकळी आली की झालं, तयार आहे आपली झणझणीत भाजी. आणि आता या गरमागरम भाजीवर थोडं बटर. बस, आपली भाजी पूर्ण झाली. पण थांबा, अजून पाव भाजून घ्यायचेत. गरम तव्यावर थोडं बटर टाकूया आणि त्यात हे मऊ पाव हलकेच दाबून भाजूया. पाव बटरमध्ये भाजताना येणारा सुगंध म्हणजे अगदी स्वर्गीय. एकीकडे भाजीची वाफ, दुसरीकडे बटरचा सुगंध. आता या साध्या पावाला देऊया एक भन्नाट ट्विस्ट. थोडं बटर आणि पाव गरम होतंय, आता त्यावर घालूया थोडासा मसाला. पण कसला मसाला? तर हा बघा, हा आहे पावभाजी मसाला, जो आपण भाजीमध्येही घातला होता. तोच मसाला आता आपण पावावर घालणार आहोत. हा छोटासा मसाला म्हणजे जादूचा स्पर्श. पावाचा सुगंध, मसाल्याचा तडका आणि बटरची मखमली चव, तीनही मिळून तयार करतात एक परफेक्ट खमंग कॉम्बिनेशन. जो एकदा असा मसालेदार पाव खाईल तो साधा पाव पुन्हा कधी खाणारच नाही. पाव दोन्ही बाजूंनी हलका, खमंग आणि सोनेरी रंगाचा झाला की आपली पावभाजी सर्व्ह करायला एकदम तयार. आणि आता शेवटचा टच, ताजी कोथिंबीर. ही फक्त सजावट नाही, तर आपल्या भाजीचा सुगंध आणि चव वाढवणारी शेवटची जादू आहे. थोडीशी हिरवी कोथिंबीर भाजीवर पडते आणि क्षणात दिसते ती सुंदर रंगीबिरंगी पावभाजी, जणू घरातल्या प्रेमानं सजलेली थाळी. आणि आता सगळ्यात खास टच, या गरमागरम पावभाजीवर पिळूया ताजं रसरशीत लिंबू. त्या एका थेंबात आहे ताजेपणा, चव आणि सुगंध, सगळं काही. लिंबाचा हलका आंबटपणा भाजीच्या प्रत्येक घासाला एकदम परफेक्ट बॅलन्स देतो. अगदी तोंडाला पाणी सुटावं अशी ही भाजी. तर ही होती आपल्या घरच्या घरी बनवलेली स्वादिष्ट पावभाजी. सुगंधाने घर भरून गेलंय आणि चवीने मन. तुम्हीही नक्की करून बघा ही खास रेसिपी. धन्यवाद.